आज मनोज दादांवरती जर अशा पद्धतीचं तो बोलत असेल तर याला जशास तसं उत्तर मराठा समाज सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही। परंतु कायदा मानणारे आम्ही सगळे माणसं आहेत। 6 कोटी मराठ्यांना अगोदर समोर येतील आणि नंतर त्यांच्या पाठीमागे मनोज दादा असतील हे लोकांनी ध्यानात ठेवलं। अतिशय धक्कादायक ही कॉल रेकॉर्डिंग आहे, ती ऐकून आम्हाला तर धक्काच बसलाय आणि सर्वप्रथम या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। खरं तर मनोज दादा सारख्या 6 कोटी मराठ्यांचं दैवत असणाऱ्या या दादांबद्दल जर असा हा व्यक्ती बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलत असेल। आमच्यासारख्या असंख्य लोकांना असे याने धमक्या दिल्याचे काही प्रकार याच्या अगोदरही समोर आलेले आहेत। त्यामुळे या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो। याच्या पाठीमागं कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे। मागेही या व्यक्तीच्या विरोधात मी एक तक्रार दिली, परंतु त्याची अद्याप काय चौकशी झाली का नाही किंवा काय प्रकरण कुठल्या स्टेजला आहे ते पोलिसांनाच माहिती, त्याचीही आम्हाला अद्याप काही माहिती नाही किंवा त्याला अटक झालेली नाही अशी आमची माहिती। त्यामुळे अशा प्रवृत्ती जर वेळीच ठेचायच्या असतील तर त्यांना कायदेशीर पायबंद घातला पाहिजे। नसता आज मनोज दादांवरती जर अशा पद्धतीचं तो बोलत असेल तर याला जशास तसं उत्तर मराठा समाज सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही। परंतु कायदा मानणारे आम्ही सगळे माणसं आहेत। 6 कोटी मराठ्यांना अगोदर समोर येतील आणि नंतर त्यांच्या पाठीमागे मनोज दादा असतील हे लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। मात्र हा व्यक्ती कोण आहे, काय आहे, काय पार्श्वभूमी? कुणीतरी शेळके नामक ही व्यक्ती असल्याचं माहिती आहे प्रथमदर्शनी। याच्या अगोदरही आम्ही माहिती घेतली, त्यावेळेसही कळाले आणि हा वारंवार कुणाच्या तरी संपर्कात राहून कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि कुणीतरी 2 समाजात वाद निर्माण करून कुणीतरी 2 समाजातल्या जाती जातीत भांडणं निर्माण करून हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याच प्रवृत्तीनं हे घडतंय असं वाटतंय। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हा कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा डीपी याच्या फेसबुकला असेल किंवा व्हॉट्सअपला असेल ते बघितलं पाहिजे किंवा त्याचं कॉल डिटेल काढून तो कुणाच्या संपर्कात आहे त्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांसोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? काही गुन्ह्यासंदर्भात किंवा तक्रारी संदर्भात तुम्ही काही पुढाकार घेणार आहात? हो, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 6 कोटी मराठ्यांचं काळीज आहे। त्याच्यामुळं मी पोलीस अधीक्षक साहेबांना फोन केलाय, याबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनीही मीडियातून त्यांना माहिती मिळाली, ते योग्य कारवाई करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय। परंतु पोलिसांनी अशा लोकांना वेळीच पायबंद घातला पाहिजे, अन्यथा समाजामध्ये आणि या जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा दूषित होण्यासाठी अशा घटना कारणीभूत ठरणार आहेत। म्हणून आम्ही सध्या निवेदन देणार आहोत। लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा वेळ प्रसंगी आम्ही करण्याची तयारी ठेवली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।